परिवीक्षक पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांची माहिती आणि तालुका पोलिसांनी मोराणे जवळील गोंदूर फाटा येथे मध्य प्रदेशच्या गांजा तस्कराला ताब्यात घेत दणका दिला आहे। या कारवाईत वाहनासह 21,16,440 रुपये किमतीचा 28 किलो गांजा जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंतरसिंग वेचान बर्डे वय 26 वर्ष राहणार बडवानी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर येथून आणलेला गांजा नाशिकच्या दिशेने घेऊन जात असताना मोराणे गावाजवळ तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षक पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे। नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। काल दिनांक 16/5/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे शिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले। तो इसम गाडी क्रमांक MP09DN 1147 या गाडीतून जात होता। त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एकूण 5 गोणी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला। या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे 28 kg आणि त्याची टोटल किंमत होते 6,16,440 रुपये। त्याचबरोबर आम्ही त्याची इर्टिगा गाडी सुद्धा जप्त केलेली आहे। अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे 21,16,440। या कारवाईमध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PSI धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता। याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम 1985 कलम 8क 20ब 2ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब, ॲडिशनल SP किशोर काळे साहेब आणि SDPO संजय बांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत। धन्यवाद। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।